So good morning to all of you, to all TYT students. So last time आपण हे बघत होतो, that is the precedence network for the example project. Next आहे सी. आता हे टेबल आपण बघत होतो लास्ट टाइमला. आता इथे काही ॲक्टिव्हिटीज आहेत आणि त्या प्रत्येक ॲक्टिव्हिटीसाठी लागणारं जे काही ड्युरेशन आहे ते इन वीक्समध्ये इथे दिलेलं आहे. देन त्याच्यामध्ये कुठल्या प्रोसिजर्स करायच्या आहेत त्या तिथे पुढच्या कॉलममध्ये मेन्शन केलेल्या आहे, सच ॲज ABCDEF एक्सेट्रा. फॉर एक्झाम्पल आपण आता हे टेबल डिटेलमध्ये बघायचं आहे. पहिला आहे हार्डवेअर सिलेक्शन. सो याला टोटल त्यांनी 6 वीक्स दिले. म्हणजे काय तर एखाद्या प्रोजेक्टसाठी हार्डवेअर सिलेक्शन करण्यासाठी एक साधारण 6 वीक्स लागू शकतात. नेक्स्ट आहे सिस्टीम कॉन्फिगरेशन. तर कुठली सिस्टीम पाहिजे, त्याचं कॉन्फिगरेशन काय आहे, कसं आहे, त्याचं सगळं सेटिंग करण्यासाठी मिनिमम 4 वीक्स लागू शकतात. नेक्स्ट आहे इन्स्टॉल हार्डवेअर. सो हार्डवेअर इन्स्टॉल करण्यासाठी मॅक्सिमम 3 वीक्स लागू शकतात आणि त्यांनी पुढे प्रोसिजर दिली आहे A. आता इन्स्टॉल हार्डवेअरमध्ये बघा काय दिले त्यांनी इथे, A म्हणजे इथे बघा, इथे त्यांनी कम्प्लिटली डायग्रामच दिलेली आहे. आता 6W म्हणजे 6 वीक्स, 3W म्हणजे 3 वीक्स. सो अशा प्रकारे आता जेव्हा आपल्याला हार्डवेअर एखादं इन्स्टॉल करायचं आहे तेव्हा 3 वीक्स लागणार आहेत आणि A ही प्रोसेस एक्झिक्यूट होणार आहे. A ही प्रोसेस किंवा काय म्हणतो आपण त्याला प्रोसिजर. आता A म्हणजेच काय तर हार्डवेअर सिलेक्शन, म्हणजे काय तर इन्स्टॉल करताना आपण इथे हार्डवेअर सिलेक्शन करून मग ते इन्स्टॉल करणं. सो पुढची ॲक्टिव्हिटी आहे डेटा मायग्रेशन. सो याला 4 वीक्स लागू शकतात आणि तेव्हा प्रोसिजर एक्झिक्यूट होणार आहे B. तर B कुठली प्रोसिजर आहे तर इथे सॉफ्टवेअर कॉन्फिगरेशन. सो जेव्हा आपण डेटा मायग्रेट करणार तेव्हा पहिल्यांदा काय करणार आहोत आपण तर सॉफ्टवेअरचं कॉन्फिगरेशन चेक करणार आहोत. नेक्स्ट आहे ड्राफ्ट ऑफिस प्रोसिजर्स, ज्यामध्ये टाइम लागणार आहे 3 वीक्स अँड कुठची प्रोसेस एक्झिक्यूट होणार आहे तर B म्हणजे तीच जी सॉफ्टवेअर कॉन्फिगरेशन जी आहे ती. त्याच्यानंतर आहे रिक्रूट स्टाफ. आता याला मिनिमम 10 वीक्स त्यांनी सांगितलंय. रिक्रूट स्टाफ म्हणजे त्या रोल्स किंवा रिस्पॉन्सिबिलिटीची रिलेटेड जो कोणी टेक्निकल स्टाफ असेल किंवा जो कोणी नॉलेजेबल स्टाफ असेल, सो अशा स्टाफचं रिक्रुटमेंटसाठी टोटल त्यांनी 10 वीक्स इथे दाखवलेले आहेत. त्यानंतर आहे युजर ट्रेनिंग. आता इथे युजर ट्रेनिंगसाठी सुद्धा 3 वीक्स त्यांनी सांगितले. सो या 3 वीकमध्ये आता इथे E आणि F असे दोन प्रोसिजर्स त्यांनी सांगितले आहेत. आता E मध्ये कुठली प्रोसिजर आहे ती बघूया. दॅट इज राईट ऑफिस प्रोसिजर्स, म्हणजे काय तर ऑफिसची प्रोसिजर तिथे आपल्याला लिहायची आहे. सो ही प्रोसिजर तिथे एक्झिक्यूट होणार आहे. आणि त्याच्यानंतर आहे F म्हणजे रिक्रूट स्टाफ. सो तिथे त्यांनी दिले बघा 10 आणि 3 हो. सो हे सगळं 10 आणि 3 या वीक्समध्ये होणार आहे. आणि शेवटची स्टेप आहे ती म्हणजे इन्स्टॉल अँड टेस्ट सिस्टीम, ज्यामध्ये त्यांनी 2 वीक्स सांगितले. सो यासाठी टोटल लागणार 2 वीक आणि प्रोसेस कुठची एक्झिक्यूट होणार आहे तर प्रोसेस C अँड प्रोसेस D. सो आता याच्यामध्ये प्रोसेस C का आहे तर इन्स्टॉल हार्डवेअर, बिकॉज बघा तिथे पहिलं त्यांनी लिहिलंय इन्स्टॉल अँड टेस्ट सिस्टीम म्हणजे D. आता D मध्ये काय आहे इथे त्यांनी मेन्शन केलेलं नाही. हा ओके. सो H सो दिस इज द D, दॅट इज द डेटा मायग्रेशन. इथे चुकून त्यांचं B झालेलं आहे. B इथे ऑलरेडी आहे. सो इथे A B देन C अँड D. सो D इज द डेटा मायग्रेशन. आता हे कुठलं डेटा मायग्रेशन आहे जे आपण इथे घेतलेलं आहे डेटा मायग्रेशन नवीन सिस्टीमवरती. ते सिस्टीम कॉन्फिगर करून झाल्यानंतरचं हे परत आपण हा जो D आहे ते म्हणजे डेटा मायग्रेशनची प्रोसेस परफॉर्म करायची आहे. नेक्स्ट आता बघूया. There are different types of passes such as forward pass and backward pass. आता इथे बघा पहिला होता forward pass. So it is carried out to calculate the earliest dates on which each activity may be started and completed. And this calculation method is used in critical path method.
आता याच्यामध्ये काय आहे तर जो काही हा सॉफ्टवेअर पास आहे तो आपल्याला घ्यायचा आहे आणि त्यामध्ये काय होतं तर ज्या अर्लिएस्ट डेट्स आहेत त्या कॅल्क्युलेट होतात प्रत्येक ॲक्टिव्हिटीसाठी लागणाऱ्या आणि त्याप्रमाणे ती ॲक्टिव्हिटी स्टार्ट होऊन ती कंप्लीट होते. आणि ही जी फॉरवर्ड पास मेथड आहे ही आपण कुठे यूज करतो तर आपण ती क्रिटिकल पाथ मेथडमध्ये यूज करतो. नेक्स्ट आहे सो आपण नेक्स्ट बघणार होतो दॅट इज द फॉरवर्ड पास अँड बॅकवर्ड पास. त्यानंतर आहे where an actual start date is known the calculations may be carried out using actual dates. म्हणजे काय जेव्हा एखादी प्रोसिजर स्टार्ट होते तेव्हा ती जी काही स्टार्टिंग डेट आहे त्या डेटवरती डिपेंड मग नंतर पुढचे सगळे डेट्स ॲटोमॅटिकली कॅल्क्युलेट होत जातात. नेक्स्ट बाय कन्व्हेन्शन dates indicate the end of a period and the project is therefore shown as starting at the end of week 0. सो वीक 0 म्हणजे काय जिथे आपण स्टार्टिंग करतो जस्ट तो आपला वीक 0 असतो ऑर द बिगिनिंग ऑफ वीक 1 आणि जेव्हा ती आपण ॲक्च्युअल इम्प्लिमेंटेशनला सुरुवात करतो तेव्हा तो आपला वीक 1 असतो. जसं मागे म्हटलं तसं की प्रोजेक्टचं एम किंवा एक्झॅक्टली प्रोजेक्टचं टायटल काय आहे काय असावं ते जेव्हा आपण ठरवतो सो तो आपला वीक 0 असतो. जे जर आपण प्रोजेक्ट इम्प्लिमेंटेशनचे वीक्स जर का काढले तर आणि त्याच्या उलट काय आहे जेव्हा प्रोजेक्ट ॲक्च्युअली आपण स्टार्ट करतो सो तो वीक 1 असतो. नेक्स्ट आहे so next आहे by convention dates indicate the end of a period and the project is therefore shown as starting at the end of week 0 हे मगाशी बघितलं तसं. and next one is the forwarding pass and the calculation of earliest start dates are carried out according to the following reasons. so इथे काही reasons त्यांनी दिलेले आहेत in figure number 6.13 मध्ये. So next activities A, B and F may start immediately. So the earliest date for their start is 0. त्याच्यामध्ये काय म्हटलंय इथे त्यांनी डायग्राम दिलेली आहे ही. आता या डायग्रामचं हे डिस्क्रिप्शन आहे. सो मगाशी जशी आपण डायग्राम बघितली त्याच प्रकारची ही एक डायग्राम आहे. आता तिथे different types of activities आहेत. I will explain it. So there are different activities such as A, B and F. See here A in this diagram. A, B and F. See A, B and F. These are two processes and this can be start immediately. Why? Because बघा त्यांचा जो स्टार्टिंग जो आहे तो आपण 0 ने स्टार्ट केलेला आहे बिकॉज द अर्लिएस्ट डेट फॉर द स्टार्ट इज 0. जर आपण या डायग्राम मध्ये नीट बघितलं तर ते आपल्या नीट लक्षात येईल. सो याची जी अर्लिएस्ट डेट आहे ती 0 आहे. नेक्स्ट आहे ॲक्टिव्हिटी ए विल टेक 6 weeks. सो द अर्लिएस्ट इट कॅन फिनिश इज 6 weeks. म्हणजे काय तर ए ची जी ॲक्टिव्हिटी आहे ती कंप्लीट करण्यासाठी आपल्याला 6 weeks आवश्यक आहेत. सो ती कधीपर्यंत कंप्लीट होईल तर 6 week पर्यंत होईल. त्याच्यानंतर होती बी. सो त्यानंतर ॲक्टिव्हिटी बी साठी किती वेळ लागेल तर 4 weeks हवे. सो मग 4 week मध्ये ती ॲक्टिव्हिटी बी जी आहे ती कंप्लीट होईल. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी होती एफ ॲक्टिव्हिटी ज्यामध्ये टोटल लागणार आहे 10 weeks. सो दॅट द अर्लिएस्ट इट कॅन फिनिश इज वीक 10. सो अशा प्रकारे ह्या ज्या डिफरंट ॲक्टिव्हिटीज आहेत त्याला फिनिश करण्यासाठी एंड कधी होणार आणि फिनिश कधी होणार हे या डायग्राममध्ये सांगितलेलं आहे. नेक्स्ट आपण हे बघूया पुढचं पेज. नेक्स्ट इज द बॅकवर्ड पास. आता मगाशी जी डायग्राम बघितली ती फॉरवर्ड पासिंगची होती आणि आता जे बघणार आहोत ते बॅकवर्ड पास. So the second stage in the analysis of a critical path network is to carry out a backward pass to calculate the latest date
at which each activity may be started or finished without delaying the end date of the project. सो यामध्ये त्यांनी काय सांगितलंय तर इथे जी क्रिटिकल पाथची जी मेथड आहे दॅट इज द बॅकवर्ड पास ते आपण काय यूज करतो तर जी लेटेस्ट डेट आहे जिथे ऍक्टिव्हिटी स्टार्ट होणार आहे आणि फिनिश होणार आहे विदाउट डिलेइंग द एंड डेट म्हणजे काय तर फिनिश करण्यासाठी जी काही डेट दिलेली आहे त्याच डेटला किंबहुना त्या डेटच्या आधी ती प्रोसेस कंप्लीट होईल कुठल्याही प्रकारचा डिले त्या प्रोजेक्टमध्ये होणार नाही तेव्हा आपण इथे बॅकवर्ड पास यूज करतो. So, in calculating the latest dates, one has to assume that the latest finish date for the project is the same as the earliest finish date. So, that is for one wish to complete the project as early as possible. So, आता ही जी काही डायग्राम आहे फिगर 6.14 यामध्ये नेटवर्क आफ्टर कॅरिंग आउट द बॅकवर्ड पास इथे दिलेला आहे. So next आहे the latest activity declares are calculated as follows. म्हणजे बघा ह्या अशा प्रकारची ऍक्टिव्हिटी तिथे आहे. सो काय दिले बघा त्यांनी the latest completion date for activities G and H is assumed to be 13. म्हणजे काय आता इथे बघूया डायग्राम मध्ये G आणि H ची जी ज्या काही ह्याच्या प्रोसेस आहे G इथे G आहे आणि इथे H आहे. आता यांची जी एंडिंग डेट आहे ती कधी आहे तर वीक 13 मध्ये आहे. नेक्स्ट बघूया ऍक्टिव्हिटी H मस्ट देअरफॉर स्टार्ट ॲट वीक 11 ॲट लीस्ट 13/2 अँड लेटेस्ट स्टार्ट डेट फॉर ऍक्टिव्हिटी G इज 10. म्हणजे काय आता बघा इथे त्यांनी दिले H ची जी लेटेस्ट डेट आहे ती काय आहे तर ती 13 आहे स्टार्टिंगची. सो अशा प्रकारे हे डायग्रामचं डिस्क्रिप्शन त्यांनी यामध्ये दिलेलं आहे. नेक्स्ट आपण बघूया इथे मगाची जी डायग्राम आपण बघत होतो त्याच प्रकारची ही डायग्राम आहे. त्यामध्ये डिफरंट ऍक्टिव्हिटीजची स्टार्टिंग डेट कधी आणि एंडिंग डेट कधी हे त्या डायग्राम मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. नेक्स्ट पॉइंट आहे क्रिटिकल पाथ. So how to identify the critical path? So there will be at least one path through the network that defines the duration of the project. So that is known as a critical path. So कशाला म्हणायचं सो कुठलाही प्रोजेक्ट असेल तर किंवा कुठलंही जर का नेटवर्क असेल तर त्या नेटवर्कमध्ये एक पाथ असा असतो ज्यावरून आपल्याला समजू शकतं की प्रोजेक्टला एक्झॅक्टली किती ड्युरेशन लागणार आहे. सो दॅट इज नोन ॲज द क्रिटिकल पाथ. So next point is what? Any delay to any activity on this critical path will delay the completion of the project. This is the second part. And what is the third part? The difference between an activity's earliest date and its latest start date. So or the difference between its earliest and latest finish dates is also known as the activity's float. So now we will see what is activity flow. So it is a measure of how much the start or completion of an activity may be delayed without affecting the end date of the project. So याला म्हणायचं ऍक्टिव्हिटी फ्लोट म्हणजेच काय इट इज द मेजर जसा यूज आपण कशासाठी करतो की कुठलीही ऍक्टिव्हिटी कधी स्टार्ट होते किंवा कधी एंड होते विदाउट डिले अँड विदाउट इफेक्टिंग द एंड डेट ऑफ द प्रोजेक्ट. So any activity with a float of 0 is critical in the sense that any delay is carrying out the activity will delay the completion date of the project as a whole. म्हणजे इथे त्यांनी काय सांगितलंय की कुठलीही ऍक्टिव्हिटी ही जेव्हा आपण विदाउट डिले कंप्लीट करतो तेव्हा ती आपण इथे क्रिटिकल दॅट इज द फ्लोट ऑफ 0 इज क्रिटिकल असं आपण त्याला म्हणतो. नेक्स्ट आहे देअर विल ऑलवेज बी ॲटलिस्ट वन पाथ through the network joining those critical activities and this path is known as critical path and is shown bold in figure. बघा इथे हाताने तो क्रिटिकल पाथ दाखवलेला आहे अशा प्रकारे. नेक्स्ट इज द सिग्निफिकन्स ऑफ द क्रिटिकल पाथ इज टूफोल्ड. So the effects of any delay
or resource unavailability are detected or corrected at the earliest opportunity. Only one tries to monitor activities on the critical path, and in order to reduce the overall duration of the project, critical path has to be shortened. सो ही जी वरची फिगर आहे ती दाखवते आपल्याला त्याचा ॲक्टिव्हिटी स्पॅन हा काय आहे तो. आता व्हॉट इज द ॲक्टिव्हिटी स्पॅन? त्या ॲक्टिव्हिटी स्पॅनची डेफिनेशन काय आहे? द ॲक्टिव्हिटी स्पॅन इज द डिफरन्स बिटवीन द अर्लिएस्ट स्टार्ट डेट अँड द लेटेस्ट फिनिश डेट अँड इज अ मेजर ऑफ द मॅक्झिमम टाईम अलाउएबल फॉर द ॲक्टिव्हिटी. सो त्याला आपण म्हणतो दॅट इज द ॲक्टिव्हिटी स्पॅन. सो याचा जो शेवटचा पॉईंट आहे तो आपण पुढच्या लेक्चरला बघणार आहोत, दॅट इज ॲक्टिव्हिटी फ्लोट.